नमस्कार, मी अजय ढवळे, इको ॲग्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी जालना. आज आलोय आपण पिंपळगाव कड या शेतामध्ये, पिंपळगाव कड या गावामध्ये निवृत्ती आत्माराम कड यांच्या शेतात यांनी इको 91 वाहनाची लागवड केलेली होती. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना इको 91 वाहनाबद्दल काय वाटतंय. तर नमस्कार. नमस्कार. तुम्ही इको 91 वाहनाची लागवड केलेली, हा. 10 ऑक्टोबरला लागवड केलेली आणि 2 दिवसापूर्वी तुम्ही काढला हा मका. तर तुम्हाला किती उत्पन्न येईल असा अंदाज वाटतो? आम्हाला आम्ही 1.25 एकर क्षेत्राची लागवड केलेली आहे इको 91 ची. तर किती किलो बियाणं टाकलं? साधारणतः 7 किलो बियाणं टाकलेलं आहे 7 आपण. किलो बियाणं टाकलेलं. तर किती कट्टे झाले तुम्हाला ती मका काढलेली तुम्ही? या 7 किलो मध्ये आपल्याला 90 कट्टे झालेले आहे. 90 कट्टे झालेले हा. समजा. तर किती भराली मका? ही मक्का साधारणतः 50 ते 55 क्विंटल भरण मार्केट. 50 ते 55 क्विंटल भरत. तर बाबा तुम्ही पाहिली आता ही मक्का, तर कलर वगैरे कसा आहे मका? एकदम एक नंबर आहे. एक नंबर आहे. काय भाव जाईल? भाव जाईल आता समजा चालू आहे सध्या आता 2022 पर्यंत. 2022 पर्यंत जाईल. तर समजा तुम्हाला 1.25 एकरामध्ये 7 किलो बियाणं टाकलेलं आहे, तर तुम्हाला 50 ते 55 क्विंटल होईल असा अंदाज आहे. तर बाकीच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल तुम्ही की बाबा इको 91 वाहनाबद्दल समजा काय वाटतं? बाकी करायला शेतकरी पाहिजे? सांगणार आहे आपण की बाबा ह्या वाहनाची लागवड करायला पाहिजे सगळ्यांनी. या वाहनाची लागवड करा म्हणजे इतर वाहनापेक्षा याला समजायचे ओळी मी स्वतः मोजल्या. हा. तर इतर वाहनापेक्षा याला 2 का 3 ओळी शिल्लक आहे समजा. दोन ओळी 2 ओळी शिल्लक म्हणजे 18 19 ओळी भरते या वाहनाच्या. तुम्ही आता बोलताना बोलले की हा. इको 91 चं कणस उचलताना आम्हाला हा. जड लागली. उचलताना जर लागलेच ना मग त्याची. जड लागली ना. हा. तर बाकीचे आज शेजारी पाजाऱ्यांनी जे लागवड केलं त्याच्यापेक्षा चांगलं वाटलं तुम्हाला? चांगलं वाहन वाटलं ना. आणि इथलं करून पुन्हा लवकर आलं 15 दिवसांना. 15 दिवसानं लवकर आलं. आता सगळ्यापेक्षा मी लवकर इथं समजा मक्का मोडून सोगून समजा आता सगळ्यापेक्षा लवकर काढली समजा. सगळ्यापेक्षा हा. लवकर काढली. हा. तर बाकीचे शेतकरी बंधूंना काय सांगा? बाकी शेतकरी पण पुन्हा लागवडीबाबत 100% लागवड करायला पाहिजे या वाहनाची. 100% लागवड करायला. शेतकऱ्यासाठी म्हणजे अतिशय वरदान ठरणार बियाणं आहे. धन्यवाद. धन्यवाद.